शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांचा आरोप। वैभव नाईकांचा आरोप, नैराश्यामधून प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यामुळे कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर, आम्ही पैशाने निवडणूक जिंकत नाही। निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक। संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे। सुप्रिया सुळेंची मागणी। मंत्रालयातील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही। संजय गायकवाड यांच्याकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा गायकवाड यांचा आरोप। भाजप नेत्यांकडून पुन्हा भाजपच नंबर 1 पक्ष असल्याचा पुनरुच्चार। महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल। गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान। गठ्ठ्यानी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडांच्या घरात उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचा दावा। कोण गुंड आणि कोण चांगलं हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला। जे आम्हाला गुंड बोलतात ते गुंडांना घेऊन विमानात फिरले। रावसाहेब दानवेंचा रोहित पवार यांच्यावर पलटवार। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांची देखील तोडफोड। बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप शिवसेनेमध्ये राडा। भाजप उमेदवाराच्या मुलाला मारहाण केल्यानंतर गोंधळ। पोलिसांकडून घटनास्थळी लाठीचार्ज। बुलडाण्यामध्ये 2 बोगस मतदार पकडले। प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेमधली घटना। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलडाण्यामध्ये उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष।